काय नाव ग्रंथाचं? श्रीमत दासबोध. आणि यातला दशक 6वा देवशोधन आणि यातला समास 10वा अनुर्वाच्य. म्हणजे वाचेने सांगता येण्यासारखं नाही आहे, वाचेने सांगता येण्यासारखं नाही आहे परमार्थ असं समर्थ रामदास आपलं मत मांडतात. समर्थ रामदास आपल्या स्वतःचा अनुभव मांडतात की परमार्थ वाचेने सांगता येण्यासारखा अजिबातच नाही आहे. पण तरी पण संतांनी धाडस केलेलं आहे, कारण प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा, जड जीवाला परमात्म्याची प्राप्ती व्हावी. प्रत्येक जड जीव या भवसागरातून तरुण जाण्यासाठी त्याला मार्ग दाखवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कुठेच गुंता पडणार नाही. पण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, दयावान होते, कृपालू होते, दिनाचा दयालू, मनाचा मवालू, स्नेहाळू, कृपालू, जनी दास पालू. समर्थ रामदास सांगतात, दिनाचा दयालू, प्रत्येक हीनदीन माणसांवर दया दाखवणारे संत असतात. मनाचा मवाळू म्हणजे मन कसा असतो त्यांचा? मन त्यांचा शुद्ध असतो, मन त्यांचा कोमल असतो. स्नेहालू, कृपाळू, आणि प्रत्येक जड जीवावर ते कृपा करतात. जनी दास पालू म्हणजे सर्व जगातल्या जड जीवांना दास्य भक्ती करायला लावतात. आणि म्हणून ते संत. आणि हे संत आपल्याला काय करतात? प्रत्येक जड जीवाला या भवरोगातून, जन्ममरणाच्या चक्रातून बाजूला काढण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. संत म्हणजे काय? सद्वस्तू दावी तो संत. सत्वस्तू काय? शाश्वत वस्तू काय आहे ते आपल्याला दाखवतात. ब्रह्म सत्यम जगद मिथ्या. ब्रह्मच सत्य आहे आणि त्या ब्रह्माची अनुभूती आपल्याला आणून देतात. आणि म्हणून ते संत आहेत. सत्य म्हणजे शाश्वत वस्तूची आपल्याला ओळख करून ओळख नव्हे, आपल्याला शाश्वत वस्तूशी एकरूप करून देतात, जीवशिवाचं ऐक्य करून देतात. आणि म्हणून ते संत आहेत. आणि ते आपल्याला काय करतात? प्रत्येक माणसाला जीव शिवाचा ऐक्य करून देतात. ज्ञानोबा सांगतात की नाही, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. दुसरीकडं लक्ष घालशील तर ज्ञानोबा सांगतात वाया म्हणजे फुकट जाशील. एक हरी आत्मा, आत्मा एकच आहे आणि तोच आपला हरी आहे. एक हरी आत्मा जीव शिवा समा, जीवाचा आणि शिवाचा, जीवाची आणि शिवाची भेट करून घे. म्हणून गुरु वही जो हरी ही मिलावे, हरी से मिलावे. गुरु तोच आहे की जो आपली हरीची भेट करून देतो. संतांनी स्पष्टपणे आपल्याला त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यांचे विचार म्हणजे त्यांचे अनुभव. म्हणून संसार त्याग न करता, प्रपंच त्याग न करता, संसार त्याग न करता जीवनामध्ये सार्थकता एका विचाराची होय. विचार पाहिजे आपल्याकडे, विचार चांगले पाहिजे. विचारच माणसाला परमार्थाकडे नेतो. आपले विचार जर खराब असतील, आपले आचार जर खराब असतील, चांगले नसतील, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि विचार ज्या वेळेला बुद्धीमध्ये आपल्या या संतांची वाणी आपल्याकडे प्रगट होते, संतांची वाणी, त्यावेळेला आपल्याकडे विचार चांगले होतात. नाही तर आपल्याकडे कसले विचार चांगले हो? प्रत्येक माणूस या प्रपंचामध्ये अडकलेला आहे. आणि ह्या प्रपंचातून निघण्याचे विचार जे आहेत, बाहेर निघण्याचे विचार जे आहेत, ते संतांकडे असतात. कोणाकडे असतात? संतांकडे असतात. आपण या दासबोधातील दशक 6वा देवशोधन म्हणजे देवाचा शोध कसा घ्यायचा स्पष्ट भाषेत सांगितलंय. देव शोधन म्हणजे देवाचा शोध
घ्यायचा, पण कसा घ्यायचा तो आपल्याला लिहिला आहे याच्यामध्ये. आणि आपण आता ओवी क्रमांक 51 पर्यंत आलो. दशक 6वा समास 10वा अनुर्वाच्य, की जे परमार्थाची ओळख वाचेने सांगता येणार नाही. म्हणून श्रीपाद बाबासारखे, रामदास बाबासारखे, पांडुरंग दिवेकर बाबासारखे, नारदांसारखे, व्यासांसारखे, दत्त महाराजांसारखे, आत्रीसारखे, नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे आले, मनुष्य देह धारण करून आले आणि त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. त्यांनी आपल्याला काय केलं की क्रिया करून दाखवल्या. क्रिया, जसं दुधामध्ये तूप आहे पण क्रिया करावी लागते, तसं तुमच्याकडे परमात्मा आहे पण क्रिया करावी लागेल. क्रियेविना शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. क्रियेशिवाय शब्दज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होत नाही. क्रिया करावी लागेल आणि त्यांनी क्रिया करायला शिकवले आपल्याला. म्हणून सांगितले एक हरी आत्मा जीव शिव सभा, एकच आहे. म्हणून मंथुनी नवनीथा तैशी घ्या आनंद. मंथुनी नवनीथा, जसं मंथन केल्यानंतर त्या लोणीतून काय, त्या याच्यातून लोणी बाहेर पडतो आणि आपण त्याला कढवला लोणीला की त्यातनं तूप निघतो. तसं आपल्याला काय करावं लागेल, मंथन करावं लागेल. त्या हरिनामाचं मंथन केलं तरच आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होईल. आणि ते हरिनामच लोकांना माहीत नाही, तर मंथन कशाने करणार. आता आपण ओवीकडे बोलूया. काय सांगतात बघा. रिघोनी सद्गुरुस शरण, ओवी क्रमांक 52. रिघोनी सद्गुरुस शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीची ऊ नकुन प्रत्यक्ष आता. समर्थ रामदास सांगतात की सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूच्या तोंडातून, मुखातून जे शुद्ध आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस, म्हणजे सद्गुरूच्या मुखातून जे विवरण निघतो, जे निरूपण बाहेर पडतो, ते ब्रह्म निरूपण आहे. निरूपण कसं पाहिजे, ब्रह्माचं निरूपण पाहिजे, ब्रह्म साक्षात्काराचं निरूपण पाहिजे. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर जो काही उपदेश असेल तो साधकाला कुठेही कामाला येणार नाही. मग ब्रह्मज्ञानाविना म्हणजे ब्रह्मज्ञानच पाहिजे. ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषच आपल्या जीवनात यायला पाहिजे. उपदेश म्हणून आहे विशेष, जैसे धान्य विना भूस खाता नाही. इतर लोकांनी काय केलंय, ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे नाही, ते काय करतात, धान्य टाकून दिला आणि भुसाच फुनत बसले, उपनत बसले, भुसाच खात बसले. म्हणून येतं सार भगवंत सार आहे आणि त्या साराला कोणी घेत नाही. फलकट संसार येथे सार भगवंत सार आहे, पण त्या साराला बाजूला त्या साराला घेण्यासाठी साधू संतांना किती तपश्चर्या करावी लागली. 1000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना लक्षात आलं की परमात्मा आपल्या आतमध्येच आहे आणि त्याला प्रगट कसं करायचं हे स्वतः त्यांनी काय केलं, स्वतः अनुभवलं. अनुभव आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत संतांनी. आणि तसा हा ग्रंथ दासबोध. रिघोनी सद्गुरूस शरण, सद्गुरूला शरण गेले आणि काढून शुद्ध निरूपण, म्हणजे काय की आत्मतत्वाचं निरूपण त्यांनी काढलं. संतांनी काय केलं, आपला आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्या आत्म्याशी एकरूप होऊन तत्वामध्ये जाऊन, त्या चैतन्यामध्ये जाऊन स्वतः अनुभव घेऊन, मग अनुभवातून आलेले विचार, अनुभवातून आलेली मती आपल्या सर्वांच्या हातात दिलेली आहे. आणि ते म्हणजे श्रीमद दासबोध रामदास स्वामींचं, नाथबाबांचं भागवत आहे, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारांची गाथा आहे.
म्हणून सद्गुरूचा शरण रिगोनी सद्गुरूचा शरण काढून शुद्ध निरूपण याची करीती ऊन खुण प्रत्यक्ष आता. आणि ऊन खून आपल्याला सांगितली, खून दाखविली, खून जे जाणती जैशीत खून सांगितली आपल्याला. संतांनी काय सांगितले? भगवंताला प्राप्त करण्याची खून सांगितली आणि त्या खुनेच्या माध्यमातून आपल्याला जावं लागेल. खून म्हणजे काय? तर आपल्याकडं असलेले जे सप्तचक्र भेदन आहे, त्या सप्तचक्राला भेदन कसं करायचं आणि ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर कसं व्हायचं, ही खून सांगितली आपल्याला. बरं, ते सप्तचक्र दिसतात का आपल्याला? नाही दिसत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुराणात, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र हे आपल्याला दिसत नाही, पण ते खून आहे ना. आणि ती खून आपल्याला त्यांनी दाखवली, प्रक्रिया करून दाखवली. म्हणून क्रियेविन शब्दज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. क्रियेशिवाय शब्दज्ञान, क्रियेविन शब्दज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. ज्या संताकडे, ज्या गुरुकडे क्रिया नसेल, नुसतं शब्दाने आपल्याला सांगितलं, आयुष्यभर आपल्याला श्रवणात ठेवलं, तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून क्रियेविन, समर्थ रामदासानेच लिहिले बरं का, क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. क्रिया नसेल ज्यांच्याकडं, ब्रह्मज्ञान प्रगट कसं करायचा, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, हे सांगणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही, क्रियेविना, आणि ती क्रिया दाखवत नाही. जसं क्रिया आपल्याला माहीत नाही, तोपर्यंत दुधात तूप आहे पण क्रिया माहीत नाही, तर तूप निघू शकत नाही. तसं आपल्याचकडे परमात्मा आहे, पण त्याला प्रगट कसं करायचं ही क्रिया सांगणार आहे. क्रियेविन शब्दज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. त्याला गुरु म्हणू नका, त्याला संत म्हणू नका. देव प्रसन्न अनुतापे करावा. अनुचा ताप आला तरच देवाची प्राप्ती आहे, आणि ज्याला अनुताप नाही त्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. त्या कृपण ब्राह्मणाला बघा भागवतामध्ये किती त्रास झाला. त्याने कुठल्या देवाची पूजा केली, पण त्याला त्याच्या आतमध्ये भगवंत प्रगट झाला की त्याला ताप सहन करावं लागले. अनुतापाविन भाव, भावाविन देव कैसे पाविजे. अनुताप नसेल, भाव नसेल, तर देव कसा प्राप्त होईल. म्हणून त्या कृपण ब्राह्मणाला अनेक प्रकारचा त्रास झाला, मनाला त्रास झाला, आणि त्याच्या मनालाच त्याने काय केलं, शिकवण दिली, आणि मनच त्याचा रामरूप करून घेतला त्याने. याचाची घेता अनुभव बोलणे तितके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव ते तुझा जागृती. आता जागृती कशाला म्हटलंय? जागृती म्हणजे आपण झोपलो आणि आपल्याला कोणतरी उठवलं ना, ती जागृती नाही सांगितली बरं का. आपल्याला ती जागृती नाही सांगितली. एखादा माणूस झोपलाय आणि त्याला आपण उठवलं, झोपेतनं उठला आणि त्याला जाग आली, ती जागृती नाही सांगितली हो. जागृती म्हणजे काय? लक्षात घ्या, व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष द्या इकडे बरं का. जागृती म्हणजे काय? अहो, तुमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही एकरूप आहात की नाही, स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही जागे आहात की नाही. आणि ते स्वरूप साक्षात्कार कशातून होतो? तर अखंड रामनामे ध्यावी आवडी. जप करी ऐसा अखंड खंडेना, निशिदिन मना होय जागा. जागा रा तू जागा. जप करे ऐसा अखंड खंडेना, निशिदिन मना होय जागा. त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा हो. आणि स्वरूपाच्या ठिकाणी सगळे झोपलेले आहेत. काय सांगणार आपण? कोणाला सांगणार आपण? स्वरूपाच्या ठिकाणी सगळेच झोपलेले आहेत, कारण स्वरूप साक्षात्कार काय हेच कोणाला कळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाचा परमार्थ वेगळ्या दिशेला जातो, एका वेगळ्या दिशेला जातो परमार्थ. आणि तो परमार्थ एका वेगळ्या दिशेला जाऊ नये, आणि म्हणून संतांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत. बाबा, धैर्य मना विश्वास या नामी. अरे म्हणा,
तू या नामामध्ये विश्वास धर. धरी रे मना विश्वास या नामी, अखंड राम नामी ओळखी धरी. त्या राम नामाची ओळख धर, नामाची ओळख धर आणि जप करे ऐसा अखंड खंडेना. जप असा कर की अखंड खंडन पडता कामा नये. निशिदिनी मना होय जागा. निशिदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी तू त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा राहा. आणि पुढे सांगतात नामा म्हणे मना होय रामरूप, अखंड जप सोहम सोहम. नामा म्हणे मना होय राम, मनाला शिकवून दिली. नामदेव महाराज सांगतो नामा म्हणे मना होय रामरूप. आणि पुढे सांगतात अखंडित जपे सोहम सोहम. बघा अखंडित जप आपलं व्हायला पाहिजे. अखंडित जपे सोहम सोहम. किती स्पष्ट सांगितलंय. पण हे गुरुच्या मुखातून आलं तरच माहिती पडेल, अन्यथा असं लोकांना माहीत पडणार. नामा म्हणे मनाला शिकवून द्यायची. तो मनच आपला काय करतो, विषयांमध्ये जातो. तो मनच काय करतो, मनच आपल्याला खड्ड्यात टाकतो आणि मनच आपल्याला भगवंताकडे. म्हणून मनच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे. म्हणजे मनाला आपण आपल्या काबूत कसं घ्यायचं, तर गुरुच्या आज्ञेमध्ये तुम्ही थांबलात तरच मन हा आपल्याला या प्रपंचातून, या प्रसंगातून, या नरकातून आपल्याला बाहेर काढेल. पण गुरूंचं आपण ऐकलं नाही तर नरकात जावं लागेल. आणि नरक कुठे बरं, नरक कुठे वरती नाही बरं का. नरक म्हणजे आपले वाईट विचार, नरक म्हणजे आपली वाईट बुद्धी, नरक म्हणजे जे आपल्याला शास्त्राच्या विरोधात वागणं म्हणजे नरक. शास्त्र आपल्याला सांगतं की नाही, त्या शास्त्राच्या विरोधात आपण गेलो तर तेच नरक आहे. आणि ते नरक आपल्याला इथंच भोगावं लागतो. कुठं वरती. स्वर्ग नरक या वाटा चोराची या. ज्ञानोबा सांगतात स्वर्ग नाही ना नरक नाही कुठे बरं का. स्वर्ग नरक आपल्या कर्मामध्येच आहेत. आपले कर्म चांगले असले तर आपल्याला इथेच प्राप्ती आहे देवाची, आणि आपले कर्म वाईट असले तर आपल्याला इथेच नरक आहे. नरक कुठे लांब नाही बरं का. न स्वर्ग नरक या वाटा चोराचे म्हणजे काय, स्वर्ग न नरक कुठे नाही आहेत, आपल्या कर्मावरती सगळं आहे. म्हणून धरी रे म्हणा तो विश्वास या नामी आणि अखंड राम नामी ओळखीत. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तू राहा. याचाची घेता अनुभव बोलणे तितके होते व्हावं. याचा अनुभव घ्या सांगितलंय. म्हणजे काय, जे समाधान आपल्याला, समाधान पुस्तक आई बोली जे ऐसे नाही. समाधानासाठी सगळं चाललेलं आहे. आणि ते काय बोली जे बोलण्यासारखं नाही आहे ना. समाधान हे आपल्याला बोलून येत नाही. तर समाधानाशी आपल्याला समाधान पाहिजे असेल तर आपल्याला दिलेल्या गुरूंच्या महावाक्याशी एकरूप व्हावं लागेल. गुरूंनी दिलेल्या त्या नामाशी, त्या अनुग्रहाशी, त्या प्रबोधाच्या चिंतनाशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल. म्हणून याचाच घेता अनुभव म्हणजे त्या अनुर्वाच्य समाधानाचा अनुभव, म्हणजे वाचने सांगता येत नाही ते ज्ञान. त्याचा घेता अनुभव बोलणे तुतके होते व्हावं. म्हणजे परमात्म्याचा आपल्याला अनुभव आला की बोलणे आपलं खोटं होऊन जातं. बोलणं राहतच नाही, बोलायची इच्छाच होत नाही. म्हणून पूर्वीचे ऋषीमुनी जंगलात जाऊन हजारो वर्ष तपश्चर्या करायची. कारण बोलणं हे ज्ञान नाही आहे. इथून सांगतो ना तुम्हाला, हे पण ज्ञान नाही आहे. मी तुम्हाला इथनं निरूपण देतो, हे पण ज्ञान नाही आहे. तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी दिलेल्या त्या भजनाशी एकरूप होऊन त्याचा अनुभव घेणं आणि आनंद स्वरूप अवस्था प्राप्त करणं हीच भगवंताची पूजा आहे. पण आम्ही का सांगतो तुम्हाला, तर तुम्हाला माहीत पडावं म्हणून तुम्हाला वाचन सांगतो. नाहीतर ज्याला अनुग्रह दिला आणि ज्याने अनुभव घेतला अनुग्रहाचा, त्याला सांगण्याची गरज नाही. कारण सगळं समाधान आतमध्ये आहे. समाधान बाहेर नाही, समाधान आतच आहे. समाधान कुठे आहे, आतमध्येच समाधान आहे. आणि आपण त्याला शोधतो कुठे आहे, त्याला आपण समाधानाला बाहेर शोधतो. समाधान कुठे आहे, समाधान आतमध्ये आहे. आपण त्याला शोधतो कुठे. म्हणून पहिलाच प्रश्न केला समर्थांनी की समाधान पुस्तक आहे बोली जे ऐसे नाही.
मुक्याने गुल खादला गोडीने सांगावेला. लिहिले की समाधान पुस्तक आहे. पहिलाच प्रश्न आहे, श्रोत्यांनी प्रश्न केला आहे की समाधान कशाला म्हणतात, समाधान कुठे आहे आणि ते आम्हाला कसं काय कसं काय आम्हाला सांगता येईल तुम्हाला. तर समर्थांचं उत्तर आहे, समाधानाला तुम्हाला ध्यान करता करता त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर जी अनुभूती येते आणि ज्या अनुभूती आल्यानंतर आपला रोम रोम भजन करतो, अष्टसात्विक भाव होतात, अंगी रोमांच रवरवित, सेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवतं, त्यानं सद्गदित पण वाचा सद्गदित होते. म्हणून हसतो काय, रडतो काय, उड्या काय मारतो, ह्या सगळ्या क्रिया व्हायला पाहिजे. बोलणे तितके होते वा म्हणजे बोलणं हे खोटं आहे, सांगणं हे परमार्थ सांगण्याचा नाही, सांगता समर्थ निवांत विश्रांतीचं ठावं ते तुझा जागृती. म्हणजे ज्या ठिकाणी आपण निवांत होतो त्या ठिकाणी जागृती. म्हणजे काय, स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या मनाची धाव जी आहे, मन सगळीकडे भरकटतो. आपलं मन सारखा धावत असतो, इकडे जा तिकडे जा, हा विचार करतो, विचार कर, कुठे कुठे जाऊन येतो मन ध्यानाला बसल्यावर. आणि ज्या वेळेला आपण त्या अनुग्रहाचं चिंतन करतो, त्या प्रबोधाचं चिंतन करतो, हरिनामाचा जप करतो, त्या जपाच्या माध्यमातून जप आपला सुरू झाला की त्या जपामुळं किंवा नामामुळे आपलं मन हळूहळू शांत होतो, स्थिर होतं बरं का. आणि मन एकदा शांत झालं, फिरणारं मन एकदा शांत झालं की आपल्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण होते. शांती, अंतःकरणामध्ये स्थिरता येते. फिरणारं मन स्थिर होतं, शांत होतो. आणि फिरणारं मन शांत झालं, प्रत्येक साधकाचं शांत झाल्यानंतर आपल्याकडे येणारे विचार थांबले, संकल्प विकल्प थांबले, की शुद्ध चैतन्य आपल्या मनाकडे तयार होतो. शुद्ध चैतन्य बरं का, शुद्ध म्हणजे एकदम शुद्ध, तिथे काहीच नाही, वाईट विचार नाही, कुठलेच विचार नाही तिथे. शुद्ध चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये तयार होते आणि ते शुद्ध चैतन्याशी आपली भेट होते. आपण आपल्याकडे जी काय शक्ती, आत्मशक्ती, ती चैतन्य रूपाने आहे आणि ते चैतन्य मनाला काय करतो, फिरवतं. आणि ते चैतन्य ज्या वेळेला मन एकदम स्थिर होतो त्यावेळेला आपल्याकडे शुद्ध चैतन्य, कुठलाच विषय तिथे नसतो, कुठलाच विषय नाही, विचार नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. मग माणूस तिथे काय होतो, मन स्थिर झाला की त्या स्थिर झालेल्या मनाला शांती निर्माण होते. मग तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तुका म्हणे मन मुरे, म्हणजे मनाची धाव थांबली. मनाचं काम काय, संकल्प विकल्प तयार करणे, येणाऱ्या विचारांना दुजोरा देणे, इच्छा आकांक्षा कामना भावना तयार करणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, मनाला कुठेतरी घेऊन दुसरीकडे जाणं, म्हणजे सारखा फिरत राहतो मन. आणि तो फिरणारा मन, तुका म्हणे मन मुरे, फिरणारा मन थांबला, एका जागेवर स्थिर झाला. मग जे उरे, मग जे शुद्ध चैतन्य आपल्यामध्ये तयार होतो, ज्या चैतन्यावर विषयांचं विवरण, विषयांचं चिंतन आहे, ज्या चैतन्यावर कामाचं चिंतन आहे, काम वासनेचे चिंतन आहे, ज्या चैतन्यावर क्रोधाचं चिंतन आहे, ज्या चैतन्यावर लोभाचं चिंतन आहे, दुसऱ्याचं वाईट करण्याचं चिंतन आहे, प्रपंचाचं चिंतन आहे, अहंकाराचं चिंतन आहे, ते संपूर्ण थांबल्यानंतर शुद्ध चैतन्य आपल्याकडे तयार होतो. आणि त्या शुद्ध चैतन्यामध्ये आपली बुद्धी काय होते, बुद्धी शांत होते, बुद्धी शार्प होते. आणि बुद्धीकडे अहम ब्रह्मास्मीचा आपल्याला अनुभव येतो. आपलं अंतःकरण शांत झाला, स्थिर झाला, निश्चल झाला की आपल्याला अनुभूती येते सुखाची, समाधानाची, आनंदाची, प्रेमानंदाची. आपल्याला स्वतःला अनुभूती येते आणि त्या अनुभूती म्हणजे परमात्मा.
लक्षात घ्या, सोपं आहे बरं का. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे सांगितले वर्माचं सांगितले, म्हणजे कोणाला कळेल? कळण्यासाठी तुकोबारा सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तव या विठ्ठले कृपा केले. बघा कित्येक जन्माची शिल्लक पाहिजे हे समजण्यासाठी. आणि म्हणून इथं काय सांगतात, निवांत विश्रांतीचं ठाव ते तू जागृती म्हणजे काय? त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन, हे सगळं जग मिथ्या आहे आणि परमात्माच खरं आहे. सर्व जग यदृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे आणि जे दिसत नाही त्याची आपल्याला अनुभूती येते आणि ती शाश्वत परब्रह्म आपल्या आतमध्ये आहे आणि त्याची आपल्याला आनंद स्वरूप अवस्था आपल्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप आपली अवस्था होते. आणि सच्चिदानंद स्वरूप म्हणजेच भगवंताचं रूप आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप होऊन आपला शुद्ध चैतन्याशी एकरूप होऊन आपण भगवंताचं भजन करत राहणं, हीच अनुभूती बरं का. आणि म्हणून तर काय लिहिलं आहे, ती जागृती म्हणजे काय? स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होऊन आपल्याला अनुभव येणं, त्याला जागृती म्हणतात. नाही तर सगळीच लोक झोपलेले आहेत. लोकांना स्वरूप साक्षात्कार माहीत नाही, देव कुठे त्यांना माहीत नाही. त्याच्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार हे पण कुठे ते पण माहीत नाही, त्याचं पण आत्तापाता नाही आणा. अंतःकरण चतुष्टय माहीत नाही, तर काय सांगणार लोकांना? काय काय सांगत बसणार आपण? ज्ञान गोष्टीचा गलबला सर्वनी अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला आंतर्य अनुभव. ज्ञान गोष्टीचा गलबला म्हणजे काय सांगतात की शब्दांनी चाललेल्या ज्ञान विवेचनाची गडबड थांबते. ज्ञान गोष्टीचा गलबला, आपल्याला जो काय ज्ञान आलेला आहे तो आपण शब्दांनी सांगायचा प्रयत्न करतो, पण ती गडबड आहे, तसं जमणार नाही. म्हणजे शब्दांनी हे सांगता येत नाही. अनुभव आहे ना, अनुभव चित्ती जाणे, अनुभव चित्तामध्ये जातो आणि चित्तच जाणतो की भगवंताची आपल्याला अनुभूती आली, सांगण्यासारखी नाही आहे. ज्ञान गोष्टीचा गलबला सर्वनी अर्थ प्रगटला, म्हणजे गडबडीने बोलणं थांबतो. बघा काय काय माणसं साधू आहेत, ते बोलत नाही, जास्त बोलत नाही, शांत असतात, काहीच बोलत नाही ते. कारण बोलल्याने काय होतं, एनर्जी खर्च होते. आणि बोलणे भगवंताचं ज्ञान बोलणं म्हणजे ज्ञानच नाही हो. आता एखाद्या माणसाला आपण वस्तू खायला दिली आणि त्याला सांगितलं की बघ आता नवीन वस्तू आहे, नवीनच बरं का, खाण्याची वस्तू आहे, आणि त्याला आपण नवीन पदार्थ बनवला आणि आपण त्याला सांगितला, त्याने विचारलं कसं लागतं, आपण सांगू शकतो का त्याला गोड लागतो, आंबट लागतो, कडू लागतो? सांगितलं, त्याचा विश्वास बसेल का? नाही बसणार. तो बोलतो असं थोडं आंबट असेल, तो म्हणतो कडू असेल. आपण बोललो नाही गोड आहे, मग त्याचा विश्वास बसला तर ठीक आहे, नाही बसला तो बोलतो नाही आंबट असेल. पण त्यांनी प्रत्यक्ष खाल्ली तर हां म्हणता, तुम्ही म्हणता बरं आता गोड आहे म्हणता तुम्ही, बरं खाल्ली तर माहीत पडते. तसं आपण परमार्थाची अनुभूती घेतली तर आपणच परब्रह्म आहोत हे आपल्याला माहिती पडतो. अनुभव नाही आणि लोक काय करत चालले, सगळीकडे अनुभव काहीच नाही आणि लोक नुसती हे ज्ञान आहे असं सांगत सुटल्यात. मग सांगून फायदा काय? कारण अनुभूती काहीच नाही, कोणालाच अनुभूती नाही. आणि परमार्थ कसला आहे तर परमार्थ अनुभवाचा आहे. परमार्थ कसला आहे? परमार्थ प्रत्येकाला अनुभवाचा आहे. आणि तो अनुभव कधी येतो तर संतांना शरण गेलो तर. ज्ञान गोष्टीचा गलबला सर्वनी अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला आंतर्य अनुभव. बघा आतमध्ये अनुभव येतो, आंतर्य अनुभव, आतमध्ये आपल्याला अनुभव येतो. त्या परमात्मा प्राप्तीची अनुभूती आपल्याला आतमध्ये येते. आणि मग माणसाला मग त्यावेळेला संतांनी लिहिले, आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिले. आत पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे, पण अनुभव पाहिजे. तुझं वाटते हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. मग तुला असं वाटतं बरं का
तुझं वाटे हे अनुभूती. तुला वाटते की जागृती म्हणतात ती हीच, पण ही पण जागृती नाही सांगतात बघा. आपल्या अनुभवाची प्राप्ती झाली, पण हा केवळ भ्रम असतो, हे तो गेलेला नसतो, हे पण नाही अनुभूती सांगतात बघा. पुढे सांगतात की स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप राहणं, ही पण अनुभूती नाही सांगतात, जागृती नाही सांगतात. मग जागृती म्हणजे काय? शेवटचं बरं का, आता शेवटचे या ओव्या आहेत, काही 4-5 ओव्या आहेत त्या, आणि त्या शेवटच्या ओव्यामध्ये समर्थ रामदासांनी जागृती म्हणजे काय ह्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला जे काय ओव्या दिलेल्या आहेत, त्या ओव्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या आहेत. तसं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची, आत्मदेवाची, आत्मसाक्षात्काराची जोपर्यंत आपल्यालाच अनुभूती येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून तुम्हाला कितीही ओरडून सांगितलं तरी ते पालत्या घड्यावर पाणी होईल. म्हणून प्रत्येकाने ध्यानच करायला पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून अनुर्वाच्य म्हणजे वाचेने परमात्मा वाचेने सांगता येण्यासारखा नाहीच आहे, तो अनुभवण्याचा विषय आहे. एकदा का तुम्ही ध्यान करता करता तुम्हाला अनुभव आला, मग अनुभव आले ते या जगा देत असे. अनुभव आलं ते आपल्याला जगाला, मग काही लोकांना अनुभवच नाही आणि नुसतं सांगत सुटल्यात. अनेक प्रकारचे आश्रम काढले, पंथ काढले, गर्दी लोकांची वाढली, मग अनुभव एकाला विचारला तर एकाला पण सांगता येत नाही का? आणि परमार्थ अनुभवाचा आहे. अनुभव म्हणजे आपल्याला वाचेनं सांगता येणार नाही, तो तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल. ध्यान करता करता तुमच्या अष्टसात्विक भाव होणं, तुमच्या रोम रोम भजन करणं, अंगी रोमांच रवरवीत, हा अनुभव आहे. म्हणजे अंगाचे केस उभे राहतात, हा अनुभव भगवंताचा. स्वेद बिंदू डळमळीत म्हणजे संपूर्ण अंगाला दरदरून घाम येतो. चित्त चैतन्य द्रवत, चित्ताचं चैतन्य होतो आणि भजन चालू होतं अखंड. चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पै वाचा, वाचा सद्गदित होते. हर्ष ओसांडता पोटी, पोटामध्ये आनंद निर्माण होतो. अर्ध मिलन वय दृष्टी म्हणजे अर्धे डोळे झाकलेले आणि अर्धे डोळे उघडलेले असं होतं. अर्ध मिलन वय दृष्टी, जीव शिवा पडले मिठी, ध्यान त्रिपुटी मावलेली. जीवाची आणि शिवाची मिठी पडते आणि ध्यान त्रिपुटी मावली म्हणजे मी ध्यान करणारा, ते ध्यान मधला ध्यान आणि तो ध्येय भगवंताला प्राप्त करणं, ही त्रिपुटी निघून जाते. ध्यान त्रिपुटी मावलेली म्हणजे मी ध्यान करणारा आणि भगवंताला प्राप्त करणं माझं ध्येय, आणि मधली अवस्था ध्यान, या तिन्ही अवस्था बाद होतात आणि आपण त्या भगवंताशी एकरूप होऊन आपल्याला संपूर्ण देहाचा विसर पडतो. आणि संपूर्ण देहाचा विसर पडणं म्हणजे एकदा का विसर पडला संपूर्ण देहाचा आणि त्या भगवंताशी आपण एकरूप झालो तर आपलं अखंड भजन चालू होतो. आपलं रोम रोम भजन अखंड चालतं. आणि एकदा का भजनानंदामध्ये आपण गेलो का ते आनंद स्वरूप अवस्था आहे. आणि ते आनंद स्वरूप अवस्था म्हणजे काय? समाधान म्हणजे ज्ञान. खरं ज्ञान समाधान. समाधान म्हणजे आनंद स्वरूप अवस्था. एकदा तुम्हाला आनंद झाला की तुम्हाला विचारलं तुम्हाला काय होतं? आनंद होतो. सांगता येईल का? अजून काय होतं? आनंद होतो. अजून काय? आनंदाच्या पुढे शब्दच नाही. एखाद्याला गोड खायला दिला, कसा लागतो? गोड लागतो. कसा लागतो? गोड लागतो. तीनदा विचारलं कसा लागतो? तूच खाऊन बघ ना, मग समजेल तुला. म्हणजे गोडच्या पुढं, आनंदाच्या पुढं नाही ना हो. सच्चिदानंद स्वरूपाच्या पुढं अवस्थाच नाही. मग ती सच्चिदानंद स्वरूप अवस्था जी आहे तिची अनुभूती आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याला म्हणतात ज्ञान. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. तुकाराम महाराज म्हणतात मनाची धाव थांबली, मनाकडे येणारे विचार, मनाकडे येणारे विषय, इच्छा आकांक्षा कामना भावना, असूया अहंकार हे मनाकडनं गेले. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे. मग जे उरतं शुद्ध चैतन्य ते आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. तुझं वाटे जागृती मग झाली अनुभव प्राप्ती. तुला वाटलं की मला आता अनुभव आला म्हणून मला
जागृती आली. जागृती म्हणजे काय ते बघा, लक्षात घ्या. या नाव केवळ भ्रांती, ती पण भ्रांती आहे म्हणतात, ती पण जागृती नाही, फिटलीच नाही. बघा, भ्रांती फिटली नाही हो, भ्रांती तशीच राहिली. अनुभव विराला, अनुभवामध्ये निघून गेला, अनुभवाविना अनुभव आला, म्हणजे अनुभवाशिवाय अनुभव आला. हाही स्वप्नीचा चेला नाहीच बाप्पा. म्हणजे स्वप्नामध्येच तो आहे असं सांगतात. स्वप्नीचा चेला नाहीच बाप्पा, म्हणजे स्वप्नातून अजून बाहेर आलं नाही, हे पण स्वप्नच सांगतात. पुढं जागा झाल्या स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणती अजन्मा तो मी. जागा झाली या स्वप्न उर्मी, म्हणजे स्वप्नातून जागा झाला. स्वप्नी म्हणते अजन्मा तो मी. स्वप्नात म्हणत होता की मी जन्माचा तोच आहे. स्वप्न म्हणजे काय? हे जग एक सगळं स्वप्न आहे. हे संपूर्ण जग एक स्वप्न आहे. याचा एक ना एक दिवस संपूर्ण जगाचा काय होणार आहे? नाश होणार आहे, विनाश होणार आहे. म्हणजे जग पण स्वप्न आहे, पण या संपूर्ण जगाला चालवणारा जो परमात्मा आहे तो येत नाही, जात नाही, तो असतच असे सर्व काळ तो आहे. आणि त्याच्याशी एकरूप होऊन त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला कापुराची वाती उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली. आपली समाप्ती त्या परमात्म तत्वामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. सांगायलाच उरलं नाही पाहिजे आपण. स्वप्नी म्हणते अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्नावर मी गेलीच नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसे अनुभवी खुन, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मुळे विवेकाची. म्हणून ते समाधान बोलताच नाही ऐसे जाणं, निशब्दाची ऐशी खून ओळखावी. ऐसे आहे समाधान बोलताच नाही जाणं, इतकेने बानुली खून निशब्दाची. समर्थांना काय सांगायचं की समाधान जे आहे, प्रत्येक माणसाला समाधान विचारायला गेलो तर त्याचं उत्तर काय आहे की समाधानाच्या उत्तराची पूर्तता कोणालाच करता येणार नाही. का समाधानासाठी आपल्याला त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचा अनुभव घेऊन त्याचं अखंड भजन करणे म्हणजे समाधान आहे. आणि सगळी शास्त्र जे आहे ना, म्हणून लिहिलं की नाही की वेद जाणं, साई शास्त्रकारानं 18 फुरानं हरीशी गाते. त्या हरीचं चिंतन करतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे. 24 वेद जाणं, साई शास्त्रकारानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं ही जरी वाचली तरी पण ते हरीचेच गुण गातात. सगळी शास्त्र हरीचे गुणगान गातात. आणि आपल्याला शास्त्र वाचून त्याचं ज्ञान होणार नाही, तर आपल्याला पण काय करावं लागेल? हरीचं भजन करावं लागेल, हरीचं गुण करावं लागेल. आणि ते भजन आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, आनंद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊनच आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती घ्यावं लागेल. भजन हेच आपल्या अनुभवाचं केंद्र आहे. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन प्रत्यक्ष अनुभूती घेणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून नामा म्हणे होय रामरूप, आणि अखंडित जपे सोहम सोहम. नामा म्हणे, बघा नामदेवरायाकडं प्रत्यक्ष भ्रम होता. देव त्याच्या हातातून जेवायचा, कीर्तनात नाचायचा, त्याला वाटलं देव माझा आहे बघा. पण त्याची फजिती झाली की नाही? सत्समागमामध्ये सगळे एकत्र बसले होते. मुक्ताई होती, सगळे होते. गोरोबा काका होता आणि बसले होते ध्यानाला. आणि गोरोबा काका काय करायचा? थापटायची सवय होती त्याला. त्याने थापटला असं डोक्यावर, ताड दिवशी उडला नामदेव. आणि नामा कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. धावत गेला देवाकडे. देवाने सांगितलं, अरे नाम्या, तुला सांगितलं की नाही मी, तू गुरु कर. जरी मी प्रत्यक्ष पूर्वजन्माचं सुकृत असेल नामदेवरायांचं, म्हणून देव त्याला दिसायचा. पण मनुष्य देहाला येऊन देव दिसून फायदा काय नाही का? नामदेवराला देव दिसायचा तरी पण गुरुला शरण जावं लागलं. विचार करा, हातातून देव जेवायचा, मागचं काहीतरी सुकृत असेल नामदेवरायांचं, पण तरी पण गुरुला शरण गेल्याशिवाय त्याला देव दिसला नाही. आणि मग देवाने सांगितलं, बाबा तू विसोबा खेचरांना शरण जा. आणि विसोबा खेचरांना शरण गेल्यानंतर मग त्याने नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना प्रकाशित केलेला आहे. आणि मग तिथून
नामा म्हणे निक्की सापडली खुन, न विसंबे पाय खेचराचे. बघा, श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेवराय म्हणतात, निज वस्तू दाविली माझी मध, माझे सुख दाविले माझे डोळा, दिली प्रेम कला ज्ञान. नामा म्हणे निक्की सापडली खून, ती खून बरं का, ती खून आहे. इथं लिहिले का शेवटीला, ऐसे आहे समाधान बोलताची ने जाण, इतके ने बाणली खून निशब्दाची. ती शब्दाने सांगता येण्यासारखं ज्ञान नाही आहे. तर प्रत्येकाला त्या ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी ध्यानाच्या म्हणजे आपल्याला आसन घेऊन ध्यान करावं लागेल, प्रबोधाचं चिंतन करावं लागेल. अनादिकाळचं जे नाम आहे, आधी अनादिकाळचं जे नाम आहे ते आपल्याला आपल्या हातात यायला पाहिजे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, सांप्रदाय फल तेथून या, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुर्शोकीचारी भागवत. त्या निर्गुण निराकाराने महाविष्णूचा अवतार घेतला, महाविष्णूने हंसाचा अवतार घेतला आणि हंसाने ते ज्ञान ब्रह्माला सांगितला, ब्रह्माने आत्रीला सांगितला, आत्रीने दत्त महाराज, नारायण जालवणकर, लक्ष्मण जालवणकर, बलभीम, सखायानंद, शांताबाई, बंडूबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा, हे सगळे हे परंपरेने एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्येकाला प्रकाशित केलेला आहे. आणि जोपर्यंत असा तत्ववेत्ता आपल्या जीवनात येत नाही श्रीपाद बाबांसारखा, तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला होणार नाही. आणि जर आपल्या भाग्यात नाम देणारा सत्पुरुष आला तरच हे ज्ञानाची कळेल. ऐसे आहे समाधान बोलताच निदान. समाधान बोलता येत नाही सांगितले, शेवटीला सांगतात 61व्या ओळीमध्ये, ऐसे आहे ऐसे आहे समाधान. याला समाधान म्हणतात की ते बोलता येत नाही. म्हणून साधू बघा मौन व्रत धारण करतात 5-5, 7-7 वर्ष, कारण ते बोलून आपली एनर्जी वेस्ट फुकट जाते. भगवंताचं नामस्मरण आपल्याला जे आहे ते अनिर्वाच्य आहे आणि ते परावाणीतून निघालं पाहिजे. परेहून परते घर, तेथे राहून निरंतर साधू तेथे निरंतर राहतात आणि म्हणून ते मौन व्रत धारण करतात. परेच्याही पलीकडे परमात्मा आहे. आणि त्या अनुभूती संतांना आल्यानंतर वाण्या बंद पडतात. परा पश्चंती मध्यमा वैखरी लिहिले की नाही, जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी, जेथं वसरती चारी, तेथे शब्द कळाकुसरी कोण काज. शब्दांचं काय काम, शब्दांचं कामच नाही तिथे. शब्द फरकट, शब्द भूस. म्हणून समर्थ रामदासांनी या संपूर्ण या अनुर्वाच्य जे आहे समास, त्यातून जाता जाता समर्थांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. हे तो लक्ष्यांशी अनुभवणे, हे तो वाच्यार्थ नाही बोलणे, मुख्य अनुभवाची खुणे, वाचाग्रता काय कामे. जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी, जेथं वसरती चारी, तेथं शब्द कळाकुसरी कोण का. शब्दांचं काय काम, हे तो लक्ष्यांशी अनुभवणे. आणि आपल्याला ज्ञानोबा सांगतात 9व्या अध्यायामध्ये, तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. ते सुख आहे. हे प्रतिज्ञोत्तर माझी उघड आहे. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, तरी अवधान एकलेची दिजे, तू एका परमात्मा तत्वाकडं तुझं लक्ष दे. अवधान म्हणजे लक्ष. तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, सर्व सुख तुझ्या पायावर लोटांगण घालेल. हे प्रतिज्ञोत्तर म्हणजे शपथ घेऊन सांगतो अर्जुना, उघडपणे सांगतो ज्ञानोबऱ्या. आणि आपल्याला समर्थ रामदास सांगतात, हे तो लक्ष्यांशी अनुभवणे, हे तर नाही वाच्यांचं बोलणे. दिलेल्या त्या नामावर आपल्याला सातत्याने लक्ष ठेवून, त्या नामाचं प्रकटीकरण करून, त्या नामाचं भजन करून, हे तर वाच्यांचं नाही बोलणे, वाचेचं काम नाही. परमात्म्याच्या प्राप्तीला वाचेचं काम नाही. मुख्य अनुभवाची खूण आहे. बघा, अनुभव घ्या, ती खूण तुम्हाला माहीत पडेल. आपल्याला अनुभवाला त्याच्या खुणा आहेत. आता आपल्याला सांगायला वेळ नाही थोडा, कारण आपला वेळ संपलेला आहे. मुख्य अनुभवाची खूण आहे वाचाग्रता कायची, जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी,
ज्याचं परावाणी बंद पडतो, पश्चंती बंद पडतो, मध्यमा बंद पडतो, वैखरी बंद पडतो, चारी वाण्या बंद पडतात. मग चारी वाण्या बंद पडल्या तरी आपला भजन चालला पाहिजे. आणि तो भजन आपल्याला अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेची मनाचा, ज्ञानोबाला सांगतात की नाही, तेथेची मनाचा निर्धार वासे. अजपा जपणे मग नाथबाबा सांगतात, अजपा म्हणजे जपण्याची गरज नाही, कुठलीच वाणीने नाही ते जप होत नाही. चारी वाण्या बंद पड, चारी वाण्यांच्या पलीकडे आहे, जपण्याचा विषयच नाही. म्हणून अजपा मार्ग ठाकूनी खरा, का रे फिरतो सायरा वैरा. नाथबाबा सांगतात, येणेच फिटे लक्ष चवळी अंशुचा फेरा, ममतर वाचा त्रिवार सत्य. त्रिवार सत्य वाचा बोलतात नाथबाबा. सगळ्या संतांनी बरोबर लिहिलेले आहे, पण आपली बुद्धी तशी होत नाही. का तर आपल्याला नाम देणारा, ध्यानाला बसवणारा, क्रिया सांगणारा श्री गुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत हे ज्ञान कळणं कठीण आहे. आणि ज्याला या आनंद संप्रदायामधील श्रीपाद बाबा, रामदास बाबा ह्यांचं ज्ञान ज्यांना मिळालेलं आहे, त्यांनी जर साधना व्यवस्थित केली, समजून उमजून केली, सकाळी 4 वाजता उठून 5 वाजता उठून कुठल्या विप्रामध्ये ध्यानाला बसून जर श्रीगुरूंकडून ती प्रक्रिया समजून घेतली, तर त्या नामाची, हरिनामाची अनुभूती प्रत्येक साधकाला येतेच बरं का. कारण अनुभूती काय आहे, तर प्रत्यक्ष आपण परब्रह्मच आहोत. फक्त आपल्या पिंडावर आलेलं मल विक्षेप आरून काढणारा नाम, म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाम जर भेटला आपल्याला तर आपण प्रत्येक माणूस परब्रह्मच आहे, पण त्याच्यावर आलेली आवरणं काढण्यासाठी हे नाम आहे. ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. हरी आला हाता मग काय भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरून देवरी. हे अनुर्वाच्य समाधान आहे, वाचन सांगता येत नाही. तरी पण माझे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला ते आपण सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकलं. झालेली सेवा, झालेला हा वाक्पुष्प मी आपल्या सर्व संतांच्या चरणी आणि आपल्या सर्व साधकांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.